अस्सलाम अलैकुम नाजरीन, नांदेड़ न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। जिले नांदेड़ के लोकल क्राइम ब्रांच और लिमगांव पुलिस ने मुश्तरका कार्रवाई करते हुए लिमगांव पुलिस स्टेशन के हुदूद में पेश आए डकैती के एक अहम मुकदमे का पर्दाफाश किया है। कार्रवाई के जरिए 4 मुल्जिमान को हिरासत में लेकर उनके कब्जे से तकरीबन 6,81,000 रुपये मालियात का माल बरामद कर लिया है। आज इस सिलसिले में एसपी डॉक्टर नीलाभ रोहन ने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए मीडिया को मजीद मालूमात दी। लिमगावमध्ये वसमतवरून एक सराफा जवळपास 3 केजी चांदीची ज्वेलरी घेऊन जात होता। संध्याकाळी 8 वाजता 29 जून रोजी ते रस्त्यामध्ये थांबले असताना काही 3 पोरे आले आणि त्यांना चाकूचे धाक दाखवून ते सर्व ज्वेलरी घेऊन गेले होते। त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची टीमने चांगली कारवाई करून ते 4 आरोपींना अटक केलेला आहे आणि 100% मध्ये माल रिकव्हर केलेला आहे। सर, या आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी? आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे। एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर एक काही गुन्हे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे फर्स्ट टाइम आहे। नेमका काय उद्देश होता ते ह्याच्यामध्ये जो सराफा ज्वेलर होता त्याच्याच ओळखीच्या मित्राने मागचे काही दुश्मनीचे कारणावरून ते हे तिघांना 1 लाख रुपये देऊन सुपारी देऊन असं कारण ठरवलेला होता। पेट्रोलिंगसाठी आता चोरीची जी घटना ते थोडीफार वाढ होत आहे, त्याच्यासाठी अँटी थेफ्ट काही पेट्रोलिंग स्पॉट्स तयार करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये हेडक्वार्टर्सचे काही अधिकारी कर्मचारी जे महत्त्वाचे ठिकाण आहेत शहरामध्ये प्लस इतवारा आणि अर्धापूर या एरियामध्ये दुपारनंतर आणि रात्रीनंतर आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ते प्रत्येक ठिकाणी पेट्रोलिंग करतील। ATMच्या ठिकाणी, बँकच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी चोरीची घटना होत आहे त्या ठिकाणी कंटिन्युअस पेट्रोलिंग करतील आणि आम्हाला रिपोर्ट करतील। एक पाकिस्तानमधून एक गँगस्टर आहे शहजाद भट्टी, तो असा निदर्शनास आलेला आहे की ISIच्या खाली तो बरेच लोकांना महाराष्ट्रामध्ये कॉन्टॅक्ट करतो आहे आणि कॉन्टॅक्ट करताना तो खास करून क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा क्रिमिनल सारखे वागणारे सोशल मीडियावर जे पोरे आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट करून इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया व्हॉट्सॲप किंवा अदर ॲप्सवर कॉन्टॅक्ट करून त्यांना पैसे ऑफर करून आणि अदर प्रलोभन देऊन त्यांच्याकडून क्राईम घडवण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्याच्यामध्ये असं आव्हान आहे की जर कोणालाही कुठल्याही फॉरेन नंबरवरून कॉल आला किंवा मेसेज आला की त्याच्यामध्ये कुठलाही रिस्पॉन्स द्यायचा नाही, कारण हा खूपच सिरियस क्राईम आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आणि तुमची फॅमिली सगळे गुंतवून जाणार। इमिडिएटली पोलिसांना इन्फॉर्म करावी। अशी एक गँग चालू आहे जे व्हर्च्युअल नंबर घेऊन लोकांना कॉन्टॅक्ट करत आहे, खास करून इंस्टाग्रामवर।